त्याचं कारण आहे हीट असतात सराउंडिंगमध्ये, त्याला थर्मल एनर्जी नाव दिलेलं आहे. काय नाव दिलं? थर्मल एनर्जी. भाऊ थर्मल एनर्जी घेतो, ऑब्झर्व करतो. जसं माणसाला खायला लागतं, जसं वनस्पती सूर्याच्या प्रकाशापासून स्वतःचं अन्न तयार करतात, तसंच बाबा हे बिन काय करतात? थर्मल एनर्जी घेतात. घेतल्यामुळे एनर्जी भेटल्यावर कायनेटिक एनर्जी भेटते आणि रँडम डिसऑर्डर मोशन जिकडल्या तिकडे कोणीकडे भेटतात, पळतात. काय मेळ नाही बाबा यांचा. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. आणि या चॅनलवर मराठीतून तुम्हाला फिजिक्स शिकवलं जात आहे. आणखी काय आनंदाची गोष्ट पाहिजे बाबा, मस्तपैकी शेअर कर, रपचिक लगे. कारण की मराठीतून कॉन्टेंट शिकवल्यानंतर आपलेपणा वाटतं यार. काहीतरी वाटत असेल तर कॉमेंट कर ना बाबा आणि शेअर कर नक्की. तर चला, आज आपल्याला या चॅप्टरचा हा 3rd लेक्चर्स आहे आणि याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. मी काय करणार आहे माहिती आहे का? एक रॉड घेणार, ठीक आहे, कॉपर आणि गोल्ड नाहीतर घेणार, असे वेगवेगळे मटेरियल घेणार आहे आणि त्याच्यावर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती तिच्यावर अप्लाय करणार. तर मला याच्यात म्हणजे वर्गीकरण करण्यात आलं है ना, क्लासिफाय केलं. तिच्यावरून मी ठरवलं की या मटेरियलला हे नाव द्यायचं, याला हे. म्हणजे काय सर, हे काय? हे म्हणजे पहिल्याला डायमॅग्नेटिक नाव दिलं, एकाला पॅरामॅग्नेटिक दिलं आणि एकाला फेरोमॅग्नेटिक नाव दिलं. आता या नाव देण्याच्या मागची हिस्ट्री काय आहे तर चला समजून घेऊया. तर सर्वात आधी मॅग्नेटिक प्रॉपर्टी जे आहे ही आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ मटेरियलची. बघा, द बिहेवियर्स ऑफ द मटेरियल, प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. मी काय म्हणलं, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण ठेवली. तर त्याची 3 कॅटेगरी करण्यात आल्या. पहिल्याचं नाव ठेवलं डायमॅग्नेटिक, दुसऱ्याचं पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक. डाय म्हणजे 2 म्हणून इथं पेड इलेक्ट्रॉन्स येतील. पॅरा म्हणजे एकच आहे आणि फेरोमॅग्नेटिकमध्ये डोमेन्स असतात. कशा असतात, काय असतात आपल्याला शिकायचं आहे. आज आपल्याला फक्त पहिल्यांदा डायमॅग्नेटिक कशाला म्हणतात. आणि मी याच्या आधी एक मॅग्नेटिक सस्पेबिलिटीची डेफिनेशन्स ऐकवली, तुम्ही पण ऐकले असेल. मॅग्नेटायझेशन सोबत एक फॉर्म्युला असा H पण लिहिला. तर हा मॅग्नेटायझेशन आहे, हा जा मॅग्नेटिक सस्पेबिलिटी आहे. काही लोक काय म्हणतात म्हणा, काही प्रॉब्लेम नाही रे बाबा, याची द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी आहे. म्हणजे किती मॅग्नेटिक फील्ड तयार झाली, 20-30 लाईन, तर 30ची मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी जास्त आहे असंच तुम्ही सांगणार आहात. तर हा जो आहे ना, हल्ला गोंधळ करतोय बाबा. बघा, जर तुमच्याकडे डायमॅग्नेटिक असेल मटेरियल, बघा डायमॅग्नेटिक जर मटेरियल असेल तर याचं झाय काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे मॅग्नेटिक सस्पेबिलिटी अँड स्मॉल असणार आहे. अँड काय असणार आहे, स्मॉल असणार आहे. मी कोणाची गोष्ट करतोय बाबा, ये झायची गोष्ट करतोय, ठीक आहे. नंबर 1. नंबर 2 पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे. हा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सचं नाव आहे. हे असते पॉझिटिव्ह मॅग्नेटिक सस्पेबिलिटी आणि स्मॉल असते, म्हणजे जास्त नाही. पॉझिटिव्ह म्हणजे अट्रॅक्ट करत असेल का, हो. निगेटिव्ह म्हणजे रिपेल करत असेल का, हो. बरोबर आहे. 3 नंबरला आहे फेरोमॅग्नेटिक. 3 नंबरला काय आहे, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आहे. इथे पण मॅग्नेटिक सस्पेबिलिटी पॉझिटिव्ह आहे, पण इथं लार्ज आहे, म्हणजे जास्त अट्रॅक्ट करत असेल का सर, हो. करेक्ट आहे. तुम्हाला हे महत्त्वाचं समजलं पाहिजे. तर चला आपण आता प्रत्यक्षात डायमॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक सगळं काही शिकू आरामशीर. बघा, डायमॅग्नेटिझम जेव्हा हा शब्द लिहिला तर हा सबस्टन्स जो कोणी असेल डायमॅग्नेटिक, इंटरनल एक्सटर्नल फील्ड, बघा याची बिहेवियर्स आपल्याला कळून घ्यायची आहे. हा डायमॅग्नेटिक एक रॉड काय जे काही एखादा तुकडा ठुला, मी मॅग्नेटिक फील्ड बघा बाहेरून चालली, आतून नाही चालली. या मटेरियलच्या दिसतंय काळा मटेरियल, म्हणजे इथे बिन बघा ही पण मॅग्नेटिक फील्ड अशी बाहेरून चालली. सर काय होत असेल बरं असं, चला समजून घेण्याचा प्रयत्न करू आपल्या भाषेमध्ये बाबा. सर्वात महत्त्वाचं, जेव्हा असा शब्द आला डायमॅग्नेटिक सबस्टन्स आला, तर डायमॅग्नेटिकमध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे मॅग्नेटिक सस्पेबिलिटी. नंबर 1
निगेटिव्ह असते. ठीक आहे, 3 पॉईंट लिहून देतो. याच्यावर खूप काही शिकता येईल तुम्हाला. आणि स्मॉल असते, कमीत कमी एवढं लक्षात ठेवायचं. नंबर 2 हा पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात याच्यामध्ये. एक आणखीन काय असतं, पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात, एवढं एक लक्षात ठेवायचं. आणि तिसरा पॉईंट लिहून देतोय, हा वीकली रिपेल करतोय भावा. वीकली काय करतोय, रिपेल करतोय. हे 3 पॉईंट ज्यांना समजले समाप्त विषय होईल. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचं काय आहे, मॅग्नेटिक सस्पेबिलिटी निगेटिव्ह आणि स्मॉल असते. याच्यात पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात आणि हा वीकली रिपेल सुद्धा करतो. हे 3 शब्द महत्त्वाचे आहेत, तुम्हाला हळूहळू कळेल. हे बघा, आपल्याकडे पेअर इलेक्ट्रॉन्स, तुम्हाला माहीत असेल की ॲटममध्ये न्यूक्लियस असतो आणि इलेक्ट्रॉन काही असे, काही असे, काही असे, काही असे, माहीत असेल ना, मोशन्स करत असतात, है ना. म्हणजे तुम्हाला LMK काही ते तुमचे काही ऑर्बिट नंबर माहीत असेल तर हिच्यातले पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आपल्याला घ्यायचे आहेत. आता स्पिन मोशन पण शिकला असेल तुम्ही, असं हे स्पिन मोशन शिकला असेल बघा, हे केमिस्ट्रीमध्ये असं हे पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. ह्या N पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे, माहीत आहे ना. तर मी काही हिच्यात का जास्त खोलवर जाणार नाही, कारण की आपल्याला सीधी बात न बकवास करायचं आहे. बघा, मी काय करतो ते नीट लक्षात घ्या. 2 इलेक्ट्रॉन, पेअर म्हणजे 2 घेतले, एक हा इलेक्ट्रॉन आणि एक हा एक. ठीक आहे. आता या ठिकाणी मला काय करायचं आहे की करंटचं असं डायरेक्शन घ्यायचं, म्हणजे इलेक्ट्रॉन असा येईल सर, हा इलेक्ट्रॉन असा येईल. करेक्ट आहे सर, समजतं का. इलेक्ट्रॉन फ्लो झाल्यामुळे हिच्यात कन्व्हेन्शियल करंट जो फ्लो होतो तो आहे. इलेक्ट्रॉन फ्लो झाल्यामुळे, इलेक्ट्रॉनचं मोशन झाल्यामुळे आय करंट तयार झालेला आहे. आता इथे पण तसंच आहे, हा आहे करंट इकडे. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनचं डायरेक्शन असेल अँटी क्लॉकवाईज. हे दोन्ही जे काही करंट्स आहेत कोणकोणते, हा यामध्ये ए मध्ये फिगरमध्ये आणि बी फिगरमध्ये, हे करंटचे लूप या इलेक्ट्रॉन फ्लो झाल्यामुळे कन्व्हेन्शियल करंटचे डायरेक्शन्स आहेत. मला वाटतं नीट आणि नेमकं समजत असावं अशी अपेक्षा आहे. बरं, आता मी काय केलं, एक्सटर्नल फील्ड इथं अप्लाय करणार आहे. कोणती फील्ड अप्लाय करणार, एक्सटर्नल. म्हणजे एक मॅग्नेट ठेवलं, नॉर्थ पोल असेल खाली, याचा अर्थ असा नॉर्थ पोल ठेवला असेल असा, आणि ही फील्ड चालली अशी वर चालली. आता एक लिन्स नावाचे एक सायंटिस्ट होते. कोणत्या सायंटिस्टचं नाव सांगितलं, लिन्स. हे कुठं शिकायला भेटेल बरं, EMI, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन्स. ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हिच्यामध्ये लेन्स लॉ अप्लाय करणार आहे आणि त्या लेन्स लॉ मधून तुम्हाला इथं मी शिकवणार आहे. जर माहिती नसेल तर मानावं लागेल. जे होत असेल त्याला अपोज, जो हो रहा है उसको अपोज करना. काय म्हटलं मी, जो हो रहा है उसको अपोज करना, जे होतोय त्याला अपोज करायचं आहे. ठीक आहे, चला मग आता मी या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड टाकली भाऊ खालून. मग मॅग्नेटिक फील्ड जर वाढत असेल, एखाद्या कॉइलमध्ये जर वाढत असेल, तर त्याला कमी करण्याचं काम लिन्स लॉ करते, लिन्स लॉ. ठीक आहे, मग मी मॅग्नेटिक फील्ड वाढली, मग हिच्यात काय होईल बरं, असा करंट तयार होईल जे मॅग्नेटिक फील्डला हिच्या विरुद्ध दिशेत तयार करण्याचं काम होणार आहे या कॉइलचं. म्हणजे मला असं सांगायचं भाऊ, जर ही मॅग्नेटिक फील्ड वर आहे, तुम्हाला खाली मॅग्नेटिक फील्ड याला दाबायचंय, मला धरून ही मॅग्नेटिक फील्ड वर चालली, मला खाली दाबायचंय, मग इथं करंट असा तयार होईल. बघ इकडं नीट लक्षात घ्या, हे 4 बोटं म्हणजे करंटची दिशा आहे आणि मॅग्नेटिक फील्ड खाली आली. मॅग्नेटिक फील्ड दाखवायचं काम नाहीये खाली, म्हणजे इथं एक करंट तयार होईल आणि या करंटचं नाव आहे इंड्यूस करंट. प्रेरणा भेटली कोणामुळे, या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड का अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड ज्या मुळे, ही जे काय अप्लाइड मॅग्नेटिक फील्डमुळे या कॉइलमध्ये फील्ड गेल्यावर एक इंड्यूस करंट तयार झाला आणि इंड्यूस करंटमुळे एक विरुद्ध दिशेने याला मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. ते दाखवायची नसते, लक्षात राहू द्या. ठीक आहे, कळालं. इथे या मॅग्नेटिक फील्डात दाबायचं म्हणजे करंट असा आहे बघा, असा होईल, मॅग्नेटिक फील्ड थंबच्या दिशेने खाली येईल, म्हणजे इथे पण इंड्यूस करंट असा सेम तयार होणार आहे दोन्ही कॉइलमध्ये. मला वाटतं मी सविस्तर समजून सांगत असावं. म्हणजे खालून मॅग्नेटिक फील्ड आपण एक्सटर्नल टाकली, हिच्या विरुद्ध दिशेने एक मॅग्नेटिक फील्ड तयार होत असते आणि ती कधी होते, जर एखाद्या कॉइलमध्ये एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड गेली तर ती मॅग्नेटिक फील्ड आत घुसू देत नाही, त्याला दाबण्याचा प्रयत्न करते. लिन्स लॉ, जो हो रहा है उसको अपोज करना, जो हो रहा है उसको अपोज करना, जो हो रहा है उसको अपोज. म्हणजे ही फील्ड तयार होते, वरी आपण टाकली तर फील्ड अशी खाली तयार होईल. आणि खाली कशी, करंट, तिच्या आधी करंट तयार होईल,
करंट आणि मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड हे पार्टनर आहेत एक दुसऱ्याचे, एक दूसरे बिना नहीं रह सकते, माहिती आहे ना, एक बिना दुसरे नहीं रह सकते, अशी कहाणी आहे भावा इथे. आणि म्हणून इथे हे बघ मॅग्नेटिक फील्ड खाली येते, इथे पण मॅग्नेटिक फील्ड खाली. या कंडिशन मध्ये हे जे कॉईल दिसते पहिली, हिच्यात बघा करंट, एक इलेक्ट्रॉन मुळे करंट फ्लो झाला तो अँटी क्लॉकवाईज आहे, आणि इंड्यूस करंट या मॅग्नेटिक फील्ड मुळे तयार झाला त्याच्या विरुद्ध दिशेने आहे. दोन करंट आहेत बघा, एक करंट इलेक्ट्रॉन फ्लो झाल्यामुळे आणि एक मॅग्नेटिक फील्ड त्या कॉईलमध्ये घुसल्यामुळे, कॉईलमध्ये करंट मॅग्नेटिक फील्ड घुसल्यामुळे एक करंट तयार झाला. इंड्यूस म्हणजे मोटिवेशनल भेटलं मॅग्नेटिक फील्डचा तिच्याद्वारे किंवा तिच्या मार्फत किंवा तिच्यामुळे हा करंट तयार होतो, त्याला इंड्यूस करंट असं म्हणतात. समजतं, लक्षात आलं. पण हा करंट याला कॅन्सल करे, गायब होऊन जाईल भूमी. पण इथे तसं नाही आहे, इथला करंटचं डायरेक्शन म्हणजे इलेक्ट्रॉन मुळे करंट फ्लो झालेल्याचं आणि मॅग्नेटिक फील्ड मुळे करंट तयार झालेला हा एकाच दिशेने आहे. हा कोण्या दिशेने आहे? एकाच दिशेने आहे. आणि म्हणून याला तुम्ही निगेटिव्ह काय म्हटलं, कारण की अपोज होतोय, आणि स्मॉल काय म्हटलंय, कारण की हा कॅन्सल झाला. हा जर सपोर्ट केला असता ना तर आपली आणखीन जास्त रिपेल केला असतं, स्ट्रॉंगली रिपेल केला असतं. पण इथं स्ट्रॉंगली रिपेल का नाही, कारण की इथला करंट कॅन्सल झाला, इथला सपोर्ट करतोय, म्हणून हा याला रिपेल करेल. कोणाला? या मॅग्नेटिक फील्डला या करंट लूपमध्ये घुसू देणार नाही, आतमध्ये एंटर करू शकणार नाही. समजलं का भावा? निगेटिव्ह आणि स्मॉल काय आहे ते. दुसरी गोष्ट पेअर इलेक्ट्रॉन्स कळाले, आणि हा वीकली रिपेल काय करतो कळालं का? या तिघांचा अर्थ या ठिकाणी तुम्हाला कळाला असेल. बरं असं कोण कोण आहे सर? गोल्ड आहे, कॉपर आहे, भरपूर एक्झाम्पल आहेत आपण इथं पाहणार आहात. पण हे तुम्हाला आधी समजलं असेल, डायमॅग्नेटिक हा वीकली रिपेल करत असतो. काय करतो कळालं? इथं लिन्स लॉ लागू झालेला आहे, लिन्स ना लॉ लागू झालेला आहे बाबा. ठीक आहे, हे माहीत असणं गरजेचं आहे. हे 3 पॉइंट तुम्हाला खूप काही देऊन जातील. लक्षात राहते, डिस्टिंग्विश बिटवीन पण प्रश्न आला, हे 3 पॉइंट फिक्स लिहायचेच भाऊ, काही टेन्शन घ्यायचं नाही. एक एक्झाम्पल लिहा, झाले 4 पॉइंट. जर तुम्हाला एक्झाम्पल जर लिहिले है ना, कॉपर बस, गोल्ड मेटल है ना, असं लिहू शकता, गोल्ड मेटल, हे एक्झाम्पल लिहू शकता, झाले 4 पॉइंट. अरे भाऊ 2च पॉइंट लिहायची गरज आहे, 1-2 झालं. इकडं पॅरामॅग्नेटिक आला असतं तर 2 पॉईंट 2 मार्क तुम्हाला भेटले असते. 4 पॉईंट लिहायची गरज नाही, मी 4 पॉईंट इथं तुम्हाला सांगितलेले आहेत. पण ठीक आहे, एक्झाममध्ये पण खूप भारी लिहायचं नसतं भावा. डिफाइन द डायमॅग्नेटिक सबस्टन्स, गिव्ह एक्झाम्पल. बघा काय आहे हा सबस्टन्स, काय करतोय भावा? आत्ता सांगितलं तेच सांगतो बघा. द सबस्टन्स विथ ऑल इलेक्ट्रॉन्स पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात, 2 इलेक्ट्रॉन पेअर्ड, आणि काय करतो? वीकली रिपेल करतो मॅग्नेटिक फील्डात. आणि सबस्टन्स इज कॉल्ड द डायमॅग्नेटिक सबस्टन्स. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या सबस्टन्सवर मॅग्नेटिक फील्ड टाकली तर तो आतमध्ये घुसू देत नाही, रिपेल होते. बघा आतमध्ये घुसू दिली नाही, यालाच तुम्हाला डायमॅग्नेटिक सबस्टन्स असं म्हणतात. ठीक आहे, एक्झाम्पल मी आत्ता सांगितलं, कॉपर आहे, गोल्ड मेटल आहे, बिस्मथ आहे, मिनी मेटल, लीड आहे, सिलिकॉन आहे, ग्लास आहे, वॉटर आहे, वूड आहे, प्लास्टिक हे एक्झाम्पल देऊ शकता. ठीक आहे, याच्यावर एमसीक्यूज सुद्धा येऊ शकतो. हे सीईटी मध्ये एमसीक्यूज पण आलेला आहे, तुम्ही जर चेक केला तर गोल्डचं आणि कॉपरचं दोघांचं एक्झाम्पलवर क्वेश्चन्स एमएसटी सीटी 23-24 मध्ये आलेले, 2023-2024 आलेले आहे. ठीक आहे, चला हा प्रश्न फक्त असाच येऊ शकतो. डेफिनेशन एक्झाम्पल 2 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो सेक्शन बी मध्ये. ठीक आहे, सेक्शन बी मध्ये 2 मार्काला क्वेश्चन येतात. व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्स? आपल्याला आता प्रॉपर्टी बघायची. ठीक आहे, 1 बाय 1 बघा. डायमॅग्नेटिक सबस्टन्स हा काय आहे? वीकली मॅग्नेटाइज करतो, डायरेक्शन अपोजिट टू द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. एक्सटर्नल मॅग्नेटिक हा वीकली काय करतो? मॅग्नेटाइज करतो, रिपेल करण्याचं काम करतो. तुम्ही तर इथं जर लिन्स लॉ जर पाहिला, ही डायग्राम जर पाहिली, तुम्हाला आणखीन क्लिअर होईल. इथे काय आहे सर? हा मटेरियल आहे, या मटेरियलमधून मॅग्नेटिक फील्ड मी टाकली. सर हे बाहेरून का बरं आली असेल? कारण की आतमध्ये एक इंड्यूस करंट तयार होतो, आणि तो इंड्यूस करंट एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या विरुद्ध दिशेने ती मॅग्नेटिक फील्ड तयार होते. म्हणजे इथे असं करंटचा लूप तयार होणार. इथे मॅग्नेटिक फील्ड बघा, इथं दिसत असेल, रेड पेनने लिहू का? ही जे दिसतंय ह्या लिन्सला आहे, ही मॅग्नेटिक फील्ड इकडे आहे का? मग त्याला इकडे मॅग्नेटिक फील्ड तयार करायची. तर इथे एक इंड्यूस करंट तयार होईल, आणि याच्यामुळे जे मॅग्नेटिक फील्ड आहे
हे अपोजिट दिशेने तुम्हाला दिसेल इथे बघा. हे कोणामुळे झालं? एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमुळे एक इंड्यूस करंट तयार झाला आणि या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला अपोजिट एक फील्ड तयार होते. ठीक आहे, कमी होत असेल तर सपोर्ट बिन करते बरं, पण आपण इथे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड वाढत असतो. ठीक आहे, आता बघा इथे आपल्याकडे आता प्रॉपर्टीज बघायच्या वन बाय वन. मस्त आहेत प्रॉपर्टी, काही टेन्शन घेऊ नका. बघा हा डायमॅग्नेटिक सबस्टन्स हा वीकली मॅग्नेटाइज होतो, पण कसा? अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या. ठीक आहे, सेकंड पॉईंट आहे बघा. इथं आता खूप मोठे पॉईंट आहेत, पण इथं तुम्हाला 4 किंवा 5च पॉईंट करा. 2 मार्काचा क्वेश्चन, 3चा आला तर 6 करा पॉईंट. खूप झाले. आणि म्हणाले लिहा मॅग्नेटिक सस्पेबिलिटी निगेटिव्ह अँड स्मॉल, हिच्यात पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत. नंतर काय लिहिलं होतं आपण, आठवतं तुम्हाला? हा वीकली रिपेल करतो. एक्झाम्पल द्यायचे, सिंपल आहे, खूप मोठं असे एवढं पण लिहा. बघा डायमॅग्नेटिक सबस्टन्स काय करतो? वीकली रिपेल करतो मॅग्नेटिक फील्डला. लिहिलं. मॅग्नेटिक सस्पेबिलिटी कशी असते? डायमॅग्नेटिकची निगेटिव्ह आणि स्मॉल असते. दिसते बघा इथे, वाचा, हेच पॉईंट लिहिले. अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, रिझल्टंट मोमेंट ऑफ इच आयटम 0. त्याचा रिझल्टंट मोमेंट नसतो, एक्सटर्नल फील्ड नसेल तर. ठीक आहे, जर तुम्ही एखादा मॅग्नेट घेतला, हे नॉर्थ आणि साऊथ, आणि एक मटेरियल घेतलं डायमॅग्नेट, त्याला असं ठुलं, ठीक आहे, पहिल्यांदा, आणि त्याला जो सोडला तर तो परपेंडिक्युलर होतो एक्सटर्नल फील्ड. एक्सटर्नल फील्ड नॉर्थ टू कशी असते? साऊथ असते. तर हे परपेंडिक्युलर झाली बघा, उभी राहिली म्हणजे परपेंडिक्युलर होतं. इथं लिहिलेलं बघा, डायमॅग्नेटिक सबस्टन्स रिमेन अनमॅग्नेटाइज्ड स्टेट. बघा, थिन रॉड डायमॅग्नेटिक मटेरियल फ्रीली सस्पेंड जर केला मॅग्नेटिक फील्डमध्ये, इट कम स्लोली रेस्ट, आणि काय होतो? लेंथ द परपेंडिक्युलर होतो, तो मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर होतो. ठीक आहे, यूट्यूब शेपमध्ये जर तुम्ही एखादं फ्लुइड भरलं डायमॅग्नेटिक, तर स्ट्रॉंगर पार्ट, हा स्ट्रॉंगर पार्ट असतो, या स्ट्रॉंगर पार्ट करून वीकर पार्टकडे ही मॅग्नेटिक फील्डमुळे हा काय करतो? फॉल होतो इथे, आणि इकडे राईज होतो. आणि इथे तुम्हाला मिडलला फॉल होत असताना फ्लुइड दिसेल. जर 2 नॉर्थ आणि साऊथ पोल जर अपोजिट पोलॅरिटी घेतली तर तुम्हाला हे पण दिसेल बघा. व्हेन प्लेस द नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, डायमॅग्नेटिक सबस्टन्स शो द टेन टू मूव्ह फ्रॉम स्ट्रॉंगर पार्ट कडून विकर पार्टकडे फील्डकडे जातो. मॅग्नेटिक फील्ड अप्लाय द डायमॅग्नेटिक लिक्विड इन द आर्म ऑफ यूट्यूब, लिक्विड इन द लेवल ऑफ द, हे माहिती आहे तुम्हाला, एवढं मोठे लेअर. आता इथे बिन बघा फॉल होते मिडलला किंवा डिप्रेस इन द मिडल. याच्यावर एमसीक्यू झालेला आहे, एमसीक्यू झालेला आहे मिडलला. ठीक आहे, चलिए आता समोर काय बघायचंय? डायमॅग्नेटिक गॅस इंट्रोड्यूस बिटवीन द पोल पीस ऑफ मॅग्नेट स्प्रेड राईट अँगल टू द, हे करू नका एवढे पॉईंट, हे मी दिले. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केलं तर डायमॅग्नेटिक सबस्टन्स लॉसेस द मॅग्नेटाइज करल. म्हणजे जर एक्सटर्नल फील्ड जर तुम्ही विचारली काढली तर इंड्यूस करंट तयार होणार नाही, इंड्यूस करंट नाही तर त्याला अपोज पण होणार नाही. हा जो काही आहे हा मॅग्नेटाइज जो झाला होता, जो रिपेल करत होता, तो करणार नाही, लॉस होईल त्याची. आता आपल्याला पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स बघायचं. ठीक आहे, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स काय असतं? आता पॅरामॅग्नेटिक सबस्टन्समध्ये सर्वात आधी झाय सांगायचे. एक तर झाय असतं पॉझिटिव्ह, ठीक आहे, आणि काय असतं? स्मॉल असतं. आता झाय काय असतं हे पहिल्यांदा क्लिअर आहे का तुमचं? झाय म्हणजे कोणता मटेरियल किती रिस्पॉन्स करतोय. म्हणजे एक उदाहरण देतो, याला डायपोल म्हणतात. ठीक आहे, समजा हे आहे माझ्याकडे डायपोल आहेत, असे रँडम डिसऑर्डर मोशनमध्ये असतात समजा, है ना. नेट डायपोल मुवमेंट जर कोणाला विचारलं तर 0 असतो. काय असतो तो? 0 असतो. लक्षात येतं? जेव्हा मी याच्यावर एक्सटर्नल फील्ड अप्लाय करतो, एक्सटर्नल फील्ड बी एक्सटर्नल फील्ड अप्लाय करतो, हे एक मटेरियल आहे, तर त्याचे काही डायपोल अलॉंग द एक्सटर्नल फील्डच्या दिशेने होतात. काही होत पण नाहीत, काही होणार पण नाहीत, मॅक्सिमम होण्याचा प्रयत्न करतात. कोण्या दिशेने? बी एक्सटर्नल फील्डच्या. आता सेम एक्सटर्नल फील्ड घेतली, पण आपण एखादं मटेरियल बदललंय, तर यानं काय केलं? सगळे डायपोल अलॉंग द इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेने झाले. बघा, सगळे डायपोलची दिशा या फील्डच्या दिशेने, आणि इथे नाही झाली. म्हणजे मॅग्नेटिक सस्पेबिलिटी म्हणजे काय? याने सपोर्ट कमी केला, याने सपोर्ट जास्त केला. म्हणजे याची मॅग्नेटिक सस्पेबिलिटी कशी आहे? पॉझिटिव्ह आहे, त्या दिशेने झाले, म्हणजे सपोर्ट करते. आणि लार्ज कशामुळे म्हटला बरं तुम्ही? लार्ज म्हणण्याचं कारण की सर सगळेचे सगळे डायपोल एक्सटर्नल फील्डच्या दिशेने किंवा अलॉंग झाले,
ऑल डायपोल मोमेंट अलॉंग द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड या अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे इथं मॅग्नेटिक सस्पेबिलिटी लार्ज आहे. का लार्ज म्हटलंय कळालं का? कारण सपोर्ट केला, रिस्पॉन्स दिला. याने रिस्पॉन्स दिला पण थोड्याने दिला म्हणून इथं मॅग्नेटिक सस्पेबिलिटी स्मॉल आहे. हे कळालं असेल. ठीक आहे, लक्षात येतं मी काय काय बोलतो ते. पुन्हा एकदा लिहून देतो पॉईंट. पहिला पॉईंट आहे तुमच्याकडे तो लिहून देतोय. पहिला आहे सर जाय कसं आहे आपल्याकडे, एक तर पॉझिटिव्ह आणि स्मॉल आहे, पॅरामॅग्नेटिक साठी शिकवतोय. दुसरा पॉईंट काय लिहायचाल, इथं अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. अनपेड म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. तिथं पेड होते, इथं अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. इथं अनपेड पता ना, स्पिन मोशन तुम्हाला माहिती असेल ना बाबा. थर्ड पॉईंट आहे हा वीकली अट्रॅक्ट करतो. हा काय करतो, वीकली अट्रॅक्ट करतो. हे माहीत पाहिजे, हा वीकली अट्रॅक्ट करतो. लक्षात येईल. चला आता मी काय केलं, इथं B0 होतं, इथं बी आहे पण वीकली आहे, म्हणजे खूप स्ट्रॉंग नाही. बी आहे पण स्ट्रॉंग नाही. इथं स्ट्रॉंगली एक्सटर्नल फील्ड जर अप्लाय केला तर सगळे डायपोल अलाइन झाले एक्सटर्नल फील्डच्या दिशेने. म्हणजे ज्या वेळेस हे डायपोल अलाइन होतात म्हणजे त्याचं नेट डायपोल मोमेंट भेटतं. याचं नाही का भेटत सर? नाही. का बरं? कारण की एक दुसऱ्याला कॅन्सल करण्यात व्यस्त आहे म्हणून ते मस्त आहे. समजलं का? जेव्हा हा मॅग्नेटायझेशन होईल याचं, तेव्हा त्याची जी काही एक्सटर्नल फील्ड जी असते याला बाहेरून जायचं होतं. अशी जायची होती ना पहिल्यांदा, ही बाहेरून चालली होती, ही तर आतून आहे ठीक आहे. पण ही जी काही ना ही बाहेरची जी आहे ती पण आतून कशी बघा येते. आता बाहेरून होती ना, कशी आतून आली बघा. हे अशी 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 येते, कळलं का? अशी येते, समजतं? ही अशी येते, ही अशी येते, समजतं? ओके ठीक आहे ना. म्हणजे जी बाहेरून होती ती आतून अशी अट्रॅक्ट होते पण खूप स्ट्रॉंग नाही होत बरं, स्मॉल आहे. बघा याची कशी आहे, मॅग्नेटिक सस्पेबिलिटी पॉझिटिव्ह आहे. एक्सटर्नल फील्ड जेव्हा तुम्ही एखाद्या मटेरियल अप्लाय केले तर ऑल डायपोल अलाइन द या अलॉंग द एक्सटर्नल फील्डच्या दिशेने होतात. म्हणजे तुम्ही इथं पाहिले हे डायपोल, आता इथले हे मी हे कट करतोय, तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं ते. 1 by 1 डायग्राम काढतोय. बघा पहिल्यांदा हे मटेरियल होतं, डायपोल असे होते कोणीकडे. सर हे डायपोल असे का बरं होतात? कारण आहे का होत? माझ्याकडे याचं उत्तर नीट लक्षात घ्या. हे जे काही सगळे डायपोल आहेत हे डायपोल असे का बरं रॅन्डम डिसऑर्डर मोशन मध्ये असतात? रॅन्डमली मोशन्स का करतात? याचं कारण आहे, हीट असतात सराउंडिंग मध्ये, त्याला थर्मल एनर्जी नाव दिलेलं आहे. काय नाव दिलं? थर्मल एनर्जी. भाऊ थर्मल एनर्जी घेतो, ऑब्झर्व करतो. जसं माणसाला खायला लागतं, जसं वनस्पती सूर्याच्या प्रकाशापासून स्वतःचं अन्न तयार करतात, तसंच भावा हे बिन काय करतात, थर्मल एनर्जी घेतात. घेतल्यामुळे एनर्जी भेटल्यावर कायनेटिक एनर्जी भेटते आणि रॅन्डम डिसऑर्डर मोशन जिकडल्या तिकडे कोणीकडे भेटतात, पळतात, काय मेळ नाही भावा यांचा. आणि त्यामुळे नेट डायपोल मोमेंट 0 होतं, कॅन्सल होते. एक दुसऱ्याला दुसरा तिसऱ्याला कॅन्सल करत राहतो. ठीक आहे. पण आता मी थोडीशी बी एक्सटर्नल अप्लाय करणार आहे, थोडीशी, जास्त नाही बरं. ही बी जी आहे ही वीकली रिपेल करतो. बघा वीकली यूज करतो, म्हणजे अप्लाय करतो. तर काही डायपोल त्या दिशेने ठीक आहे ना होण्याची प्रयत्न करतात. बघा म्हणजे थोडं जास्त नाही पण थोडे अलाइन होण्याचे, बघा या दिशेने अलाइन होण्याचे प्रयत्न करायले. हे कोणीकडे होते, हे थोडेसे प्रयत्न करतात. आता स्ट्रॉंग इस्तेमाल करतो. बघा आता स्ट्रॉंग करतो म्हणजे जास्त. बी एक्सटर्नल जे आहे ही आहे कशी, आता स्ट्रॉंग आहे. तर सगळेचे सगळे डायपोल अलाइन टू द एक्सटर्नल फील्ड, सगळे डायपोल अलॉंग द एक्सटर्नल फील्डच्या दिशेने होतात आणि म्हणून ती वस्तू आपल्या कोणत्याही वस्तूला अट्रॅक्ट करू शकते. जसं की मी एक एक्झाम्पल देणार आहे. त्या एक्झाम्पलला आपल्याकडे समजा एखादा टाचणी घेतली, टाचणी माहिती आहे ना, त्या टाचणीवर मॅग्नेट तुम्ही काय घेतलं, घासलं, तर ती टाचणी क्विक सेकंद, आता खूप वेळ वाजले, छोटे काय करायचे, लोखंडाचे तुकडे असतात, म्हणजे पावडर सारखे तुकडे म्हणू नका, पावडर म्हणा, लोखंडाची एकदम पाव अशी है ना, पावडर लागेल खूपच बारीक. ती टाचणी त्या तुकड्याला अट्रॅक्ट करेल. किंवा एक टाचणी मॅग्नेटला लावा, दुसरी त्या टाचणी लावा, तिसरी, अशी चेन तयार होईल. बघितली का?
प्रॅक्टिकल करून बघा असं होतं का नाही बघा. हळूहळू एकदम धरलं केलं की खसाखस काय काही इकडं तिकडं काही करू नका. तर तुमच्या लक्षात काय येईल की बाबा या टाचणीचं मॅग्नेटायझेशन झालं. एक्सटर्नल फील्ड अप्लाय केली, सगळे त्या डायपोल असतात ते डायपोल अलाइन झाले एक्सटर्नल फील्डच्या आणि म्हणून ते कोणाला तरी अट्रॅक्ट व्हायले. पण जर एक्सटर्नल फील्ड जर काढली तिच्यावरतली, एक्सटर्नल फील्ड जर काढली तर तो अनमॅग्नेटाइज पण होतो बरं. तो मटेरियल अनमॅग्नेटाइज होतो म्हणजे तो कोणाला आता अट्रॅक्ट नाही करू शकणार. पहा प्रॅक्टिकल करून बघा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा हो सर आम्ही करून बघितलं असं. ठीक आहे. आता आपण बघू डिफाईन तर बघा. सबस्टन्स दॅट अट्रॅक्ट मॅग्नेटिक फील्डला करतो त्याला पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. जो काही वीकली अट्रॅक्ट करतो एखाद्या मटेरियलला त्या मटेरियलला पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणायचं. एक्झाम्पल बघा दिलेले आहेत. H2A ऑक्सिजन आहे, MnSO4 आहे, तुम्ही देऊ शकता. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मॅग्नेटाइज इन मॅग्नेटिक फील्ड इन सेम डायरेक्शन सेम आहे बट लॉस द मॅग्नेटायझिंग देन मॅग्नेटिक फील्ड इज रिमूव्ह. जर तुम्ही त्याच्यावर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काढली त्या टाचणीवरती तर ती टाचणी तुम्ही जर थोड्या वेळाने पाहिली तर ती कोणालाच अट्रॅक्ट करू शकणार नाही. समजलं ना. अनमॅग्नेटाइज झाला असा शब्द वापरू शकतात. अंडरगो पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मस्ट हॅव द वन ऑर मोर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. त्याच्यात अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात बिकॉज अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आर अट्रॅक्ट द मॅग्नेटिक फील्ड. अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच हे मॅग्नेटिक फील्डला अट्रॅक्ट करतात कॉझिंग द परमॅग्नेट. ठीक आहे. आता आपल्याला याच्या काही प्रॉपर्टीज बघायच्यात. त्याच्या आधी थोडंसं काही इक्वेशन्स होते. हे मॅग्नेटायझेशन जे आहेत याच्याबद्दल बोलू आपण. आता मला सांगा मी काय म्हणलं टाचणी, त्या टाचणीला तुम्ही काय केलं मॅग्नेटनं घासलं असं तर ते मॅग्नेटायझेशन होतं. म्हणजे तो कोणाला तरी अट्रॅक्ट करू शकेल ती टाचणी करू शकेल ना. किंवा एक टाचणी लटकवली त्या टाचणीला दुसरी टाचणी लटकवली या टाचणीला कसं काय दुसरी टाचणी अट्रॅक्ट झाली तर हेचं मॅग्नेटायझेशन झालं. त्याला यम सिम्बॉल आपण वापरलेला आहे. तर मॅग्नेटायझेशन हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे बी एक्सटर्नल. तुम्ही किती मॅग्नेटिक फील्ड एक्सटर्नल वापरली त्या टाचणीवर तिच्यावर त्या टाचणीचं मॅग्नेटायझेशन किती झालं हे ठरवू शकतो आपण. आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टेम्परेचर मित्रांनो. टेम्परेचर जर वाढलं तर त्या डायपोलला काय भेटेल बरं कायनेटिक एनर्जी आणि ते डायपोल रँडम डिसऑर्डर मोशनमध्ये पुन्हा फिरतील आणि एक दुसऱ्याला कॅन्सल करून नेट मॅग्नेटिक मोमेंटम 0 भेटेल. माझी भाषा कळाली असं. ठीक आहे. तर मॅग्नेटायझेशन इक्वल टू लिहायचं तर आपल्याला कॉन्स्टंट लिहावं लागेल CB/T. हे मॅग्नेटायझेशनचा तुमच्याकडे फॉर्म्युला भेटलाय. काही डाऊट नसावा अशी अपेक्षा आहे. पण बी म्हणजे काय बी म्हणजे काय असतं तर म्यू नॉट एच असतं. म्यू नॉट एच असतं. तर आपण इथं पुटअप करू मॅग्नेटायझेशन सी आहे ना. ठीक आहे. पण हे यम बघा बीची व्हॅल्यू पुटअप केली बाय एचची मला व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला पण माहिती असेल कदाचित μ0/T. राईट आहे बेटा. याला झाय म्हणतात कारण की मॅग्नेटायझेशनचा असा एक फॉर्म्युला आपण पाहिला झाय इंटू एच. तर झाय म्हणजेच काय होईल M/H. काही लोक याला काय पण म्हणतात तर म्हणा काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तो काय म्हणा झाय म्हणा Cμ0/T ही खरा फॉर्म्युला आहे. तर हिच्यावरून काय भेटलं मॅग्नेटिक सस्पेबिलिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. हा पण एक रिलेशन भेटलं. ठीक आहे. टेम्परेचरवर मॅग्नेटिक सस्पेबिलिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. पण सर μr-1 किंवा μrचा खरा फॉर्म्युला आहे 1 + झाय. एकच अर्थ आहे. ठीक आहे. तर झायचा फॉर्म्युला μr-1 असं पण टाकू शकतो. म्हणजे याच इक्वेशनला तुम्ही झाय इथे μr-1 याला CμO असं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये लिहिलं असेल तर घाबरू नका. घाबरू नको भाऊ मी तुझ्या पाठीशी आहे. घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे. हे इक्वेशन एक माहीत पाहिजे होतं. हे इक्वेशनवर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात न्यूमेरिकल येऊ शकतात. मॅग्नेटिक सस्पेबिलिटी आणि टेम्परेचरचं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. मॅक्स टू मॅक्स न्यूमेरिकल इथेच असतात. काय दिलं असं झाय1 दिलं असं काहीतरी डॅश है ना. झाय2 दिलेला असेल आणि T1 टेम्परेचर दिलं समजा 27 असं म्हणजे 300 केल्विन तर T2 काय असेल टेम्परेचर काय असेल असं. ठीक आहे. किंवा T1 T2 दिलं झाय1 दिलं झाय2 काय असेल असा प्रश्न तुम्हाला दिलेला असतो न्यूमेरिकल. ठीक आहे. याच्यावर न्यूमेरिकल येत असतात. आता या ठिकाणी आपल्याला याच्या प्रॉपर्टीज लिहायच्या. ठीक आहे. याच्या प्रॉपर्टीज आपल्याला लिहायच्या. याला आपल्याला कुठेतरी आधी लिहायला पाहिजे होतं. ठीक आहे. इथंच लिहू का भूमी. ठीक आहे. तर मॅग्नेटायझेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल बी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टी
एम इज इक्वल टू सी बी, तेच लिहितोय पुन्हा, तिथं लिहायला जागा नव्हती, त्याच्यात अक्षर येऊन राहिले, ओव्हरलॅप व्हायला. ठीक आहे. पण बी इज इक्वल टू म्यू नॉट एच. तर इथं मी पुटअप करतोय, एम इज इक्वल टू सी म्यू नॉट एच अपॉन टी. ठीक आहे. तर एम अपॉन एच सी म्यू नॉट अपॉन टी, तर याला झाय म्हणतात. ठीक आहे. हे सी म्यू नॉट टी. ठीक आहे. ओके. किंवा याला असं पण लिहू शकता, मी म्हणलं ना म्यू आर -1 असं पण लिहू शकता, ए सी म्यू नॉट बाय टी. याचा अर्थ काय, झाय युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टी. हे पुन्हा लिहून दिलं, बाकी काय नाही, काय वेगळं काय नाही बाबा. ठीक आहे. चला प्रॉपर्टी बघू. कधी मी एक लक्षात घ्या, प्रॉपर्टी म्हणजे काय तेच मी आधी लिहून दिलेलं आहे. मॅग्नेटिक सस्पेबिलिटी याची पॉझिटिव्ह आहे, पॅरामॅग्नेटिकची पॉझिटिव्ह का बरं, कारण की हा वीकली अट्रॅक्ट करतोय. स्मॉल का बरं, खूप स्ट्रॉंग अट्रॅक्ट करतो का, थोडा अट्रॅक्ट करतो. जसं की टाचणीचं उदाहरण दिलं मी तुम्हाला, तुमच्या घरात हे प्रॅक्टिकल नक्की करून बघा, तुम्हाला मजा येईल. बघा, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स हा वीकली मॅग्नेटाइज होत असतो. डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, ज्या दिशेने एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे त्या दिशेने त्याचे डायपोल अलाइन होत असतात. ठीक आहे. बरं, हा काय करतो मग, अट्रॅक्ट करतो. कसा, स्ट्रॉंगली का नाही, वीकली अट्रॅक्ट करतो. नेक्स्ट बघा, याची मॅग्नेटिक सस्पेबिलिटी आपण काय पाहिली, झाय आहे याचा आपण पाहिला, पॉझिटिव्ह आहे आणि कसा आहे, स्मॉल आहे. हे लक्षात राहा, पॉझिटिव्ह आणि स्मॉल आहे. नेक्स्ट काय, एव्हरी आयटम ऑफ मॅग्नेटिक डायपोल रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट भेटतोय. एव्हरी आयटम मॅग्नेटिक डायपोल हॅव्हिंग द रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट असतो. आता बघा, जर तुम्ही एखादा मॅग्नेटिक, दोन मॅग्नेट घेतले, दोन पोल घेतले, एक रॉड घेतला, जर ठेवला, तर हा ज्या दिशेने मॅग्नेटिक फील्ड आहे त्याला पॅरलल हा होऊन जाईल. म्हणजे बघा, नॉर्थकडून साऊथकडे मॅग्नेटिक फील्ड आउटसाईडला असतं ना, तर त्या दिशेने बघा पॅरलल झाला. इथं लिहिलेलं असेल, मॅग्नेटिक मोमेंट ऑल ॲटम ओरिएंटेड रँडम कॅन्सल इच अदर सो दॅट द सेन्स ऑफ जर रिमेन अनमॅग्नेटाइज. हां, जर तुम्ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काढली तर त्याचे डायपोल रँडम डिसऑर्डर मशीनमध्ये पुन्हा फिरतील. का बरं, थर्मल एनर्जी त्या थर्मल एनर्जी ऑब्झर्व करेल आणि ते डायपोल रँडम डिसऑर्डर मोशनमध्ये फिरतील आणि रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट 0 भेटेल. हे पॅरललमध्ये होतं. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड खूप काही पॉईंट करायची गरज नाही. इथे बघा, वीकर टू स्ट्रॉंगर पार्टकडे ही फ्लुइड यूट्यूबमध्ये पॅरामॅग्नेटिक मटेरियलचं जे काही फ्लुइड असेल, जे काही लिक्विड असेल त्या दिशेने चाललं जाईल आणि इथे इलेशन होईल. इलेशन म्हणतात त्याला. याचं नाव काय मित्रांनो, बघा इथं नाव दिसेल तुम्हाला, महत्वाचं आहे, लिक्विड शो द इलेशन ऑफ मिडल. जर दोन नॉर्थ आणि साऊथ असे दोन डिसिमिलर मॅग्नेटिक पोल जर घेतले क्लोज टू इच अदर, याच्यावर जर तुम्ही असं फ्लुइड ठुलं एखादं, है ना, वॉच ग्लास कंटेनिंग द स्मॉल क्वांटिटी ऑफ पॅरामॅग्नेटिक लिक्विड जर ठुलं तर त्याचं इलेशन होईल. इलेशन म्हणजे कळतं ना, असं टेकडी तयार होईल तिथे. ठीक आहे. तर पॅरामॅग्नेटिक गॅस इंट्रोड्यूस केला त्या मॅग्नेटमध्ये, तर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्डचं. आता हे करायची गरज नाही. जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डचं जर तुम्ही लॉस जर मॅग्नेटाइज केलं तर काय होईल, हा अनमॅग्नेटाइज होणार आहे. आणि मॅग्नेटिक सस्पेबिलिटी डिग्रीज होऊ शकते जर टेम्परेचर तुमचं, बघा मॅग्नेटिक डिग्रीज जर टेम्परेचर इन्क्रीज केलं, कारण की झाय आपण आत्ताच पाहिलं युनिव्हर्सली प्रोपोर्शनॅलिटी. मला वाटते सगळ्यांना कळालं असेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये फेरोमॅग्नेटिक काय असतं याच्याबद्दल आपल्याला सविस्तर शिकायचं. मग हिस्टेरेसिस बघू आपण, परमनंट मॅग्नेट काय असतं बघू, आणि मॅग्नेटिक शिल्डिंग काय असते. हे सगळं फेरोमॅग्नेटिकचाच एक पार्ट आहे. त्यामुळे आपल्याला सगळा फेरोमॅग्नेटिकचं स्पेशल काहीतरी शिकावं लागेल. फेरोमॅग्नेटिकमध्ये खूप मजा येणार आहे. पण यासाठी या लेक्चरला नक्की तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणीपर्यंत, तुमच्या पाहुण्या राहुण्यापर्यंत, सगळ्यांपर्यंत स्प्रेड करण्याचं काम तुमच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. आणि अपेक्षा व्यक्त करतो की भाऊ व्हायला पाहिजे. भेटूया अशा सेशनमध्ये पुन्हा. बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. बाय बाय बच्चा.